कधी एका हाताने लच्छा पराठा बनवला आहे का? मला नक्की सांगा. चला आजच्या दिवसाची सुरुवात मस्त होत आहे. छान सकाळी सकाळी चहा ठेवला होता. इथे मी फ्रेश झाले होते. पिल्लू शांत झोपलेली होती. सकाळी तिला फीड केलं 5-6 वाजता की ती छान झोपलेली असते. त्यानंतर माझ्यासाठी चहा ठेवला होता आणि आता चहासोबत पोळी कोण कोण खातं मला कॉमेंट करून नक्की सांगा. सकाळी सकाळी एम्प्टी स्टमक असतं त्यामुळे मला खूप भूक लागली असती. काहीतरी खाल्ल्याशिवाय काही काम होतच नाही माझ्याकडून. त्यामुळे मस्तपैकी अर्धी चपाती आणि चहा घेतला. पिल्लू अजूनही शांत झोपलेली होती. म्हणूनच म्हटलं की चला शांतपणे आज पूजा करून घेऊयात. आरती म्हणताना हळूहळू म्हटली. आय डोंट नो देवाला आरती ऐकू गेली की नाही, बट काय करणार, आई झाल्यापासून ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. नंतर सगळं सामान भरायला गेले तर जिरे माझ्या हातून सांडले आणि खूप आवाज झाला. मला वाटलं की पिल्लू उठते की काय, खूप घाबरले होते आणि हे सगळं माती खाल्ल्यासारखं सामान सगळं सांडून बसतं. अशा वेळेला खूप राग येतो स्वतःवरतीच. हळूहळू सगळ्या गोष्टी ठेवून दिल्या. बरणी जागेवर ठेवली आणि तेवढ्यामध्ये पिल्लू उठली. आता पिल्लू उठली आणि माझा नाश्ता राहिलेला होता. 12 वाजले होते ऑलमोस्ट. त्यामुळे एका हाताने आज मस्तपैकी लच्छा पराठा बनवला आहे. तुमच्यापैकी किती जण आहेत ज्यांनी एका हातानं पराठा बनवला आहे मला कॉमेंट करून नक्की सांगा. आज चांगलाच एक्सपिरियन्स आला आहे. चला म्हटलं की एका हातानं काय काय गोष्टी करू शकतो ना यामध्ये आता आपण प्रो झालेलो आहोत. त्यानंतर नाश्त्याला घेतलं छानपैकी. आज मसाले भात होता, त्यानंतर पराठा आणि सौसाची चटणी. हे सगळं खात असताना पिल्लूला अगोदर भरून दिलं होतं. तिला खाऊ घातलं त्यामुळे ती छान शांतपणे खेळत होती. आजचं वातावरणही खरंच खूप छान होतं, मस्त पावसाळलेलं होतं. चला तुम्ही एन्जॉय करा मिनी ब्लॉग. पुन्हा भेटत एका छानशा ब्लॉगमध्ये. बाय.